पूर्ण तुम्ही तिथं प्रेशर मध्ये असता, लक्षात ठेव. त्याच्यामुळे मी सांगतोय तुम्ही हिथं माइंडसेट करा. एकदा हिथं माइंडसेट झालं का पुढचा गोळ जाणार. ठीक आहे. कुणाची ताकद कमी पडेल, कुणाला टेक्निक कमी पडेल, कुणाला कशी ना कशी कमी पडणार आहे, परंतु प्रॉपर गोळा कधी समजायचा, आपल्याला झोपेतनं जरी उठवलं तरी आपला गोळा आउट ऑफ गेला पाहिजे, त्याला आपण प्रॉपर गोळा समजायचा. त्याच्यामुळे 10 वेळा काय सांगतोय, आला इथं उभा राहिलाय, माइंड सेट आहे. मी सांगतोय आता काय पोरं काय करतात, ही गोळा इथं धरणार इथं. अरे काय आपण बाहुबली जाईल का गोळा? गोळा जाईल का मला सांगा ना. ह्या गोळ्याचं वेट असल्या कारणानं ह्या गोळ्याला आपल्याला मानेच्या खाली ब्लॉक करायचं. इथं हा ब्लॉक झाला आणि हा ब्लॉक झाल्यानंतर तुम्ही ह्याला बरोबर हे जे आपला भाग आहे ना, हा भाग ह्याच्यावरतीच गोळा ठेवणार आहे. का तर इथून तुम्हाला पुसलं काय पोरं इथं ठेवतात गोळा, कसा पुस लागेल नाही ना, हा ब्लॉकच नाही ना. हा लावला, हा ब्लॉक करायचा मानेच्या खाली, म्हणजे बरोबर कानाच्या लेवलला. आता याचं वेट वाटतंय मला, इझी ठेवलं की नाही. आणि 90 डिग्री मध्ये कोपरा दिसला पाहिजे तुमचा. काय पोरं काय करतात, इथे लावतायत गोळा, तो कोपरा असा, कुणाचा कोपरा असा. तुम्हाला पुश करायला अडचण होणार आहे ना, तुमचा हा भाग आणि हा भाग फिरवायचा. त्याच्यामुळे हा 90 डिग्री मध्ये दिसला पाहिजे बरोबर. आणि काय मग त्याच्यानंतर उभा राहिलाय, हा हात घेतलाय, कोण इथे घेतं. माझा तुम्ही डाऊन कसं होत आहे, तुम्हाला ग्रीप कसं पुश कसा करायचा आहे. काय पोरं काय करतात, पुढेच बघतायत आणि ही डाऊन करतात. हा डाऊन नाही. काय पोरं असं करतात आणि हा डाऊन करतात. नाही, मी सांगितलं तुम्हाला डाऊन करायचं, स्प्रिंग मध्ये खाली गेलं पाहिजे, ह्याच पोझिशनला गेला पाहिजे. त्याच्यानंतर काय, ह्या पोझिशनला जातो आपण, राईट आहे सर तुम्ही सांगितलं ह्या पोझिशनला आलोय, मग एक स्टेप घ्यायची गोळा फ्लिक करायचा, बरोबर आहे की नाही. आपण काय करतो, ह्या स्टेपला येतो, एक स्टेप घ्यायच्या आधी हिथं येतो आणि मग स्टेप घेतो. डाऊन, परत अप होता आणि परत एक स्टेप घेतो, अजिबात जाणार नाही. त्याच्यामुळं ह्या मुवमेंटला उभा राहिलाय, डाऊन झालाय, एक स्टेप घेतली, सेट हिथंच. जरा थोडा इकडं सर, लक्षात ठेवायचं. हा गोळा घेतला, हा डाऊन झालोय ना, स्टेप घेतल्यानंतर पण हिथंच राहिलो पाहिजे मी. तुम्ही हिथं नाही राहायचं, हिथं राहिलो. गोळा पुश करताना तुमचा पूर्णपणे हा भाग आणि हा भाग जेवढ्या जोरात फिरवता येईल तेवढ्या जोरात फिरवायचं. तुम्ही काय करता, इथं आला, गोळा घेतला, डाऊन होता, इथं अप होता, एक स्टेप घेता, गोळा देता. नाही, डाऊनच यायचं. गोळा पुश करताना वर उचलायचा आणि उचलल्यानंतर पण कसं उचलायचंय, हा डाऊन, सॉरी हा पोझिशन, ही डाऊन, एक स्टेप, गोळा अप करायचाय, जेवढ्या जोरात झटका देता येईल तेवढ्या जोरात हा टपकन निघला पाहिजे. आणि गोळा काढताना सुद्धा लय वेळा सांगतो, म्हणून सांगतो तुम्हाला, हाईट हे आलाय दुसऱ्या स्टेपला, हाच गोळा निघला पाहिजे बरोबर ह्या लेवलला. ना तो गोळा इथं आलाय ह्या लेवलला निघेल, ना तो हा लेवलला निघेल, बरोबर कानाच्या लेवललाच गोळा निघेल. लक्ष ठेवा फक्त. हा धरलाय, राईट, ही डाऊन, एक स्टेप, काय केलं का, काय केलं का. हे का सांगतोय, तुम्ही आधी ह्याच्या आतलं शिका, मग पुढचा विचार करा. ज्याला ह्याच्या आतलं जमेल ना, मी आता सांगतो 10 दिवसात गोळा होतो.